देव म्हणतो, जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद पैशात नसते. ती ताकद फक्त देवातच असते. जीवनात वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. स्वामी सांगतात, प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवले आहे. एक तर देऊन जा, नाहीतरी सोडून जा. कारण सोबत काही घेऊन जाण्याची नियतीने कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे इतरांना देण्यात तुमचे पुण्य समजा. दान केल्याने आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते. दान केल्याने आयुष्यात भरपूर समृद्धी आणि पैसा टिकून राहत असतो. स्वामी भक्तांनो, सत्कर्म केल्याने व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते. कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. पण एक गोष्ट ही त्यांना जीवनात केल्याच्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायम कोणाची न कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधी वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी हे मिळत असते. आयुष्यात आपलं काहीही नाही. जे काही आहे ते देवाचं आहे. देवांनीच आपल्याला ते दिलं आहे. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या, जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्या सोबत प्रामाणिकपणे उभी असते. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी खचत नाही, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. आपल्या डोक्यावर स्वामींचा हात आहे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे आणि सदैव स्वामी आपली साथ देत आहेत. संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाला, वेळेशी, लोकांना स्वतःशी जोडू नका. प्रत्येक वेळेला तुमच्या मेहनतीचे फळ देव नक्की देत असतो. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच व्याज मिळतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जन्मभर तळतळाट फक्त याचे हप्ते भरावे लागतात. तुमचा स्वामींना विश्वास आहे. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवून त्यांची पूर्ण भक्ती करता. स्वामी कायम म्हणतात, माझ्या भक्तांना मी कधीच कुठल्या गोष्टीची कमी होऊ देत नाही. त्यांना आयुष्यात जे योग्य आहे ते मी नक्की देत असतो. स्वामी चरणी नेहमी ही प्रार्थना करा, हे अनंता, मला माहिती आहे की माझे यापूर्वी किती जन्म झाले किंवा किती नाही हे मला माहिती नाही. पुढे किती होणार आहे हे सुद्धा माहिती नाही. पण हे स्वामी राया, हा विश्वास पक्का आहे की प्रत्येक जन्मात तूच माझ्या सोबती होतो, तूच माझा मार्गदर्शक होतो. हे दत्तात्रेय, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एक विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियात माझे मन जर भडकले तर तू पुन्हा त्याच तुझ्या चरणावर आणून स्थिर ठेव आणि तुझे नामस्मरण मुखात अखंड ठेव. स्वामी आपली साथ सदैव देतील. तुमचाही या गोष्टीवर विश्वास असेल तर त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच या व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर नक्की प्रेस करा. कमेंटमध्ये एकदा रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद हे कायम देण्यासाठी आपण आपले काम नक्की करू शकतो. स्वामी सांगतात, एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. गर्व समुद्राला कधी होता का? समुद्र संपूर्ण जगाला बुडवू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला की त्यावर सहज तरंगून निघून जातो. याने समुद्राचा गर्व कायमचा मोडून गेला. सोबत आपला जो अनुभव असतो तो सुद्धा महत्त्वाचा असतो. आपण कितीही गर्व केला
तरी कोणी व्यक्ती असा येतो जो आपला गर्व नक्की तोडत असतो. त्यामुळे कधीही गर्व करू नका, कारण गर्व केल्यामुळे रावणाला त्याची सोन्याची लंका टिकली नाही तर तुम्ही काय करू शकता. स्वामी सांगतात, स्वभावातला एखादा धागा ते समजला नसेल तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, आणि जर तरीही समजला नसेल तर त्याला दुर्लक्ष करा, पण एखाद्या सोबत नातं तोडू नका. आपण एकटे आहोत असा विचार कधीही खचून जाऊन करू नका, कारण आपण एकटे पुरेसे आहोत असा विचार ठाम ठेवा. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक पण नसतात आणि त्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवतो. स्वामी सांगतात, निस्वार्थ प्रेम करणे योग्य, पण प्रेम कोणावर करणे हे माहिती असणे सुद्धा योग्य लागते. जर कुणावर चिडणारा असाल तर विचार करू नका, चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणायची प्रथा चालू झाली आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हेच खरी व्यवस्था आहे. लोक फायदा बघतात, आपण माणुसकी बघायची. पण एवढे गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकीच्या मागे लागल्यावर तुम्ही मागे थोडे तरी नक्की राहाल. फायदा बघणारे नक्की तुमच्या पुढे जातील. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम बरे. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे चांगले असते. स्वतःला आवरायचं, स्वतःला सावरायचं, स्वतःला मनवायचं, स्वतःला हसवायचं आणि आयुष्य जगायला शिकायचं. आपला स्पष्ट स्वभाव असला तर समोरच्या व्यक्तीला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांना करायची आहे जे मुखवटा नकली घालतात. स्वामी सांगतात, आरोपाची रोप लावणाऱ्यांनी शहाणे व्हावे, नाहीतर रोपाचे ते वृक्ष होईल आणि वृक्ष सावली देईल, पण एक दिवस ते असा होईल की तुम्ही सुद्धा अडथळ्यात याल. स्वामी सांगतात, आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, त्याच्यासोबत भांडावं, आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं, आणि नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वळगुळून बाकीचं बोलणं चालू ठेवावं. पण रुसफुगावा करू नये, अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी एखादी वादविवाद झाली तर ती आपल्याला रात्रीपर्यंत निपटत असावी तर निपटून टाकावी. कारण झोपताना राग घेऊन झोपू नये. कुणास ठाऊक आपण उद्या दुसरे सकाळ उठेल की नाही. जर देवाच्या दुनियेत आपल्याला चांगल्या प्रकारे काहीतरी करायचं असेल तर इतरांशी प्रेमाने वागणे महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवीन, या व्हिडिओला एक लाईक करेल, त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मी त्याची साथ देत असतो. त्याग, चुकीच्या लोकांसाठी केलेला त्याग हा स्वतःवर केलेला अन्याय असतो. फक्त त्याला मन मारून जगण्याचं नाव दिलं जातं. त्याग करणं योग्य आहे, पण त्याग कोणासाठी केलेला पाहिजे, त्याग कोणासाठी करायला हवा हे माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आयुष्य असं जगायचं असतं, जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलच्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं माहिती नाही, पण कुठेतरी जाऊन थांबायचं असतं. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला वाटतं त्याने काहीतरी चांगलं आणि मोठं करावं. प्रत्येकाला ही भावना असते की काहीही गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होत आहेत, त्या प्रत्येक गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे व्हाव्या. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटांचा सामना त्याला करावायचा असतो. संकटांचा सामना केल्याशिवाय आयुष्यात यश मिळवणे जणू अशक्यच असते. संकटांचा सामना करून बघा, यश नक्की तुम्हाला मिळेल. जो व्यक्ती संकटांचा सामना करायला घाबरणार नाही, तो आयुष्यात कधीही मागे राहणार नाही. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील, आणि स्वामींनीच कायम तुमची साथ दिली आहे. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला तेच कायम मदत करत असतात. ज्यांचा स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ असं एकदा जरूर टाईप करा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत असतात. स्वामींनी कायम आपली मदत केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. आपला फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा.
स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा विश्वास ठेवा. स्वामी समर्थ या नामाचा जेव्हा जप कराल तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभे आहेत. त्यांनी कायम तुमची साथ दिली आहे आणि कायम स्वामी तुमची मदत करत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटे असतील त्या संकटाच्या काळात सुद्धा तुमची मदत मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामाला, कारण अंत नाही स्वामी कृपेला. कायम आपल्यासोबत स्वामी हे उभे आहेत आणि त्यांनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक वेळेला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, प्रत्येक संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय यश मिळणे शक्य नाही. ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी आपली साथ देत नाहीत त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा, कारण स्वामी तर त्यांची साथ सदैव देत असतात. संकट समयी मदत फक्त स्वामी करतात. संकटाच्या काळात फक्त स्वामीच तुम्हाला बाहेर काढतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, तेच तुमची मदत नक्की करत असतात. ज्यांना वाटतं की स्वामी माझी साथ देत नाहीत आहेत त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा, त्याला स्वामी कायम साथ देताना दिसतील. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी त्यांची साथ कायम देतो. जे माझ्यावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात त्यांच्या आयुष्यात कधीही संकटे नाही येणार. जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाईप करतील. स्वामी सदैव सांगतात, मी त्यांच्या सोबत कायम उभा आहे. जे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतील, फक्त विश्वास ठेवायला हवा श्री स्वामी समर्थ नामावर. आयुष्यामध्ये संकटे अपार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे. त्या संकटांचा सामना करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा स्वामी स्वतः तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, मी त्याच्या आयुष्यात त्याची साथ जीवनभर देत असतो. मी त्याला कायम मदत करत असतो. जे स्वतःवरती विश्वास ठेवेल आणि स्वामी समर्थ या नामाचा जप करेल, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांचीच मदत करतात जे स्वामीवरती विश्वास ठेवून असतात. स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामींनी कायम आपली मदत केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. आपला फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतो तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतात. विज्ञानाने हजारो मैलावर असलेला ग्रहांचे काळ डाग आणि त्यावर प्रतिमा लोकांसमोर आणल्या, पण पृथ्वीवर असलेल्या माणसांच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार याची प्रतिमा दाखवणारे असे कुठलेही त्यांनी यंत्र किंवा कुठलीही वस्तू अजून तरी तयार केलेली नाही. शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेने भटकणारं मन. मनाला योग्य दिशेला आणणं तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं आपण आपल्या मनाला आणायला हवं. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला संकटे येत असतात त्याच्या आयुष्यात. फक्त विश्वास ठेवावा लागतो, कारण त्याच्याशिवाय काहीही होत नसतं. ज्यांना ज्यांना वाटतं माझ्या आयुष्यात खूप संकटे आहे त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवून बघावा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची साथ नक्की देत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधीही सोडणार नाही जे माझ्यावरती विश्वास ठेवून असतात. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला ते आपली साथ देत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम आपली साथ देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या संकटे आणि संकटे आहेत. मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात सध्या खूप संकटे आहेत. त्या संकटांचा सामना तुम्ही करत आहात, पण काळजी करू नका, कारण त्या संकट समयी तुम्हाला साथ कायम देणारा मीच आहे. प्रत्येक वळणावर तुम्हाला संकटाच्या बाहेर मी काढणार आहे. विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावर, कारण तेच तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. स्वामी सदैव आपली मदत करत आहेत आणि त्यांनी आपली मदत केली आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. संकट समयी स्वामी मदत करतील. संकटात स्वामीच तारतील आणि संकटाच्या बाहेर सुद्धा स्वामीच काढतील. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे आणि स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास आपला असायला हवा. स्वामी कायम सांगतात,
मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. विश्वास ठेवा माझ्या नामावर. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामाच्या जपावर, कारण तेच प्रत्येक वळणावर आपली साथ देत आहेत. स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटकाळी संकट समयी स्वामी आपल्याला नक्की साथ देतील. संकटाच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला नक्की मदत करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं स्वामींनी त्यांची साथ द्यावी, पण प्रत्येकाला हे वाटतं की स्वामी त्यांची साथ कधी देतील. स्वामी नक्की त्यांची साथ देतील, प्रत्येक वेळेला त्यांची मदत करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती त्यांचा विश्वास असायला हवा. संकट समयी मदत करणारे फक्त स्वामी आहेत. वाईट काळातून तुम्हाला बाहेर काढणारे फक्त स्वामी आहेत. स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर काहीही गोष्ट तुम्ही शक्य करू शकता. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी सांगतात, मी सदैव तुमची साथ देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी स्वतः उभा आहे. प्रत्येक संकटात मदत करणारे स्वामी आहेत. प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे देखील स्वामीच आहेत. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत नक्की करतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण त्यांनीच आपली साथ कायम दिली आहे. आपला स्वामीवरती विश्वास असल्यावर काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळेला आपली साथ देतील. संकटाच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत आहेत. संकट समयी संकटात असताना आपल्याला स्वामींनी बाहेर काढलेलं आहे आणि संकटाच्या प्रत्येक काळात स्वामींनी आपली साथ कायम दिली आहे. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्या सोबत उभे आहेत. स्वामी सदैव म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीच इतरांसोबत तुलना करू नका. निसटून चाललेले काही क्षण हातात येण्यापूर्वी त्यांना मनसोक्तपणे सोडून द्या. जेव्हा आनंद मनाला मिळेल तेव्हा सुख नक्की मिळेल. त्या आनंदाला कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी सांगतात, आपल्याला जगण्यासाठी काय लागतं, तर जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या काही 3 गोष्टी लागतात. ज्यांच्याकडे या 3 गोष्टी आहे तो खरा श्रीमंत आहे. पण आजकाल लोक पैशाच्या एवढे मागे लागले आहे की ते जगण्यासाठी पैसा आणि अजून काही गोष्टी राहतात त्याच्या मागे लागलेले आहे. नक्की आयुष्यात सगळ्याच गोष्टी असायला पाहिजे. नक्की व्यक्तीने पैसा कमवायला पाहिजे, पण पैशाच्या मागे लागून व्यक्तीने कधीही स्वतःचा सोबत इतरांचा नुकसान होऊ नये या गोष्टीकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. स्वामी कायम सांगतात, मी सदैव त्यांच्या सोबत आहे, जे श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतात. प्रत्येक संकट समयी मी त्याची साथ कायम देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. संकटात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ हे दिली आहे आणि स्वामी कायम तुमची मदत करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामींना सदैव एक गोष्ट स्वामी आपल्याला जी सांगतात ती म्हणजे स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकटे आहे तर त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटे हे फार काळ आयुष्यात नसतात. जेव्हा त्या संकटांचा तुम्ही सामना कराल तेव्हा नक्की त्यामधून तुम्ही काहीतरी शिकाल. संकटांचा सामना करायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करायला लागतील. स्वामी सांगतात, आयुष्यात जेव्हा तुमच्या संकटे येतील त्या संकटांचा सामना करा, घाबरू नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच. प्रत्येकाला वाटतं मी संकटांचा सामना करावं, त्या संकटातून पुढे निघावं. त्या संकटामधून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला त्या संकटांचा सामना करणे महत्त्वाचे आहे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्या संकटांचा सामना करून तर बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय यश हे पूर्णपणे कठीण आहे. या आयुष्यात संकटांनी जे लोक संकटांचा सामना करत होते तेच त्या संकटांनी पुढे गेलेले आहे.
संकटांचा सामना करून आयुष्यात पुढे जाणं हे सर्वात सोपा मार्ग आहे. मेहनतीने सर्व गोष्टी होतात, पण संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतील, त्या संकटांचा सामना केल्यानेच ते पुढे नक्की जातील. आयुष्यात संकटे येतील, संकटे जातील, त्यांचा सामना करून बघा, कारण त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. संकटांचा सामना करून पुढे गेल्यावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करणे ज्याला जमतं तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. संकटांचा सामना करायला काही खूप मोठी ताकद लागत नाही, स्वतःवर विश्वास आणि स्वामीवरती श्रद्धा लागते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांच्या सोबत उभा आहे जे माझ्या श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवेल. माणूस दुसऱ्याची कणभर सुद्धा चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक सुद्धा लबाडीच्या चादरीने झाकण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाने प्रत्येक वेळेला लोकांची चूक जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या केलेला असतो. स्वामी कायम सांगतात, लोक आजकाल स्वतःला एवढे शहाणे समजतात, त्यांची चूक असेल तर ते पूर्ण झाकून ठेवण्याचा प्रयत्नात असतात आणि ती जर दुसऱ्याची असेल तर सांगत फिरतात. त्यांना हे सुद्धा कळत नाही आपण काय करतोय ते. स्वतःला जे पटतं ते नक्की करा, कारण इतरांचं ऐकाल तर सदैव मागे राहाल. आजकाल लोक त्यांच्या प्रयत्नाच्या चक्करमध्ये काहीही करत आहेत. लोक त्यांच्या चक्करमध्ये दुसऱ्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना मागे ओढतात आणि स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःला जे काही करायचं आहे ते नक्की करा, पण इतरांना फसवून कधीही करू नका. याने तुम्हीच मागे पडाल. याने तुमच्याच आयुष्यात त्याचा नकारात्मक प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. स्वामी सांगतात, संकटे आयुष्यात जरी असतील तरी त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक संकटाचा सामना केल्यावर तुम्हाला यश हे नक्की मिळत असतं. संकटांचा सामना केल्यावर आयुष्यात पुढे जाणं शक्य असतं. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करायला आपल्यात जिद्द पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, पण ते चांगलं होण्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागते. मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मेहनत हा एक असा भाग असतो जो या मेहनतीला करतो, म्हणजे मेहनत करण्यासाठी हिंमत करून पुढे जातो, तो यशस्वी नक्की होतो. आणि जो मागे राहतो तो कायम मागेच राहून जातो. मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट मिळू शकते, पण मेहनत न केल्याने काहीही मिळणे शक्य नाही. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील, फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. स्वामी प्रत्येक संकटात आपल्याला रस्ता नक्की दाखवतील, फक्त स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असायला हवा. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला जी संकटे आहेत त्यांचा सामना करण्याची ताकद फक्त स्वामीमुळे येते. स्वामी कायम आपली मदत करतात आणि ते आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. स्वामी म्हणतात, मी तुमची साथ तोपर्यंत तरी नक्की देईल जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचे मुक्त होत नाही. मी त्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत असेल ज्या वेळेला कोणीही तुमच्या सोबत नसेल. मोक्षाच्या दरवाजापर्यंत तुमच्या सोबत मी असणार आहे. कायम लक्षात ठेवा, मी तुमची साथ कधी सोडणार नाही आणि कधीही सोडलेली देखील नाही. प्रत्येक वळणावर स्वामी आपल्यासोबत उभे आहेत आणि ते कायम आपल्यासोबत असणार आहेत. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात स्वामी आपल्या सोबत असतील. स्वामींनी आपली साथ ही दिली आहे आणि स्वामी आपली साथ कायम देत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्याच्या चांगल्या वळणावर, आयुष्याच्या वाईट वळणावर तुमची साथ ठामपणे देणारा मी स्वतः आहे. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांच्या नामावर. स्वामी समर्थ आपली साथ सदैव देत आहेत. त्यांनीच आपली साथ दिली आहे आणि ते सदैव आपली साथ देत आहेत. स्वामींनी कधीही आपली साथ सोडली नाही. प्रत्येक वेळेला, प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः आपल्याला मार्गदर्शन करत असतात. स्वामी स्वतः सांगतात की ते आपल्यासोबत सदैव आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही जे इतरांसोबत केलं ते परत सहन करण्याची ताकद आहे का? इतरांसोबत जे करताय, इतरांना जशी वागणूक देताय, ती स्वतः सहन करण्याची तेवढी तुमची ताकद असेल तरच करा. कारण लक्षात ठेवा, कर्म हे वापस आपल्याकडे येत असतात. इतरांना तुमची जर सहन करण्याची जे तुम्ही संकट देत आहात किंवा जे त्रास देत असाल ते तुमचे स्वतः सहन करण्याची ताकद नसेल तर तुम्ही आयुष्यात सर्वात मोठे मूर्ख आहात.
इतरांना त्रास देताय तर तो त्रास एक दिवस देव तुम्हालाही देईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. स्वामी कायम सांगतात, इतरांना त्रास देण्यापूर्वी स्वतःवरती लक्ष द्या, कारण देव प्रत्येक गोष्टीला वापस घेत असतो. देव कायम म्हणतो, मी त्यांच्या सदैव सोबत आहे. जे माझ्या श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल आणि इतरांना तुम्ही संकटे देण्याआधी स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, कारण प्रत्येक वेळेला देव तुम्हाला वाचवणार नाही. देव कर्मापुढे काहीही करू शकत नसतो. देव तेव्हाच आपली मदत करतो जेव्हा देव आपली मदत करू शकतो. जेव्हा मधामध्ये कर्म येतात तेव्हा कर्माच्या वेळी देव आपली साथ देऊ शकत नाही. देव कायम सांगतो, कर्म ही अशी गोष्ट आहे जिचा सामना जर तुम्ही करू शकाल तर तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. कर्मांकडे जा, कारण कर्मच तुम्हाला आयुष्याच्या बाहेर काढतील. कर्म तुमच्या आयुष्यात चांगले असो वा वाईट असो, त्याकडे लक्ष द्या. चांगले कर्म करण्याचा नेहमी प्रयत्न करा, कारण हे कर्मच असतात जे आपल्याला संकटातून वाचवत असतात. आपल्याला जेव्हा आयुष्यात खूप संकटे येतात तेव्हा हे कर्मच असतात जे आपल्याला त्या संकटाच्या बाहेर काढतात. कर्मच असतात जे आपल्याला कायम संकटांपासून सोडवत असतात. स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही पुढे जाण्याचा. कर्म जर चांगले असतील तर आपल्याला आयुष्यात नक्की यश मिळेल. आपले कर्म योग्य ठेवा. कर्म जर चांगले असतील ना तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. स्वामी कायम सांगतात, आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्याला देव प्रत्येक वेळेला मदत नक्की करेल. देवाने प्रत्येक वेळेला आपली साथ देण्याचं ठरवलेलं आहे. फक्त आपला श्री स्वामी समर्थांवरती आणि देवावरती विश्वास असायला हवा. देव कायम आपली मदत करत असतो. देव सदैव सांगतो, मी तुमच्या पाठीशी आहे. कायम श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुमची साथ सदैव देत आहे. आपला त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण कायम आपल्यासोबत ते पाठीशी ठामपणे उभे असतात. स्वामी सदैव सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण अंत नाही स्वामी समर्थ कृपेला. स्वामी कायम आपली मदत करत असतात. आयुष्याच्या प्रत्येक संकटात जेव्हा आपला स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी आपली साथ नक्की देतात. आपला जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आहे तेव्हा काळजी न करता श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथही दिली आहे आणि स्वामी प्रत्येक संकटात आपल्याला संकटमुक्त करत असतात. आपला फक्त त्या श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. स्वामी कायम म्हणतात, मी तुमच्यासोबत सदैव उभा आहे. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती, विश्वास ठेवा स्वामी नामावरती, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला तेच मदत करत असतात. संकट समयी स्वामी आपली साथ नक्की देतात आणि वाईट काळात सुद्धा स्वामी आपल्याला मार्गदर्शन नक्की करत असतात. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ ही देत असतात. आपल्याला संकटांच्या बाहेर काढण्याचं काम स्वामींचं आहे आणि आपलं काम त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याचं आहे. स्वामी कायम म्हणतात, मी तुमची साथ सदैव देत आहे. विश्वास ठेवा फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती, कारण तेच आपल्या सोबत असतात सदैव. आपल्याला जेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवण्याची गरज असते तेव्हा स्वामी आपली साथ कायम देतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे मी. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम आपली साथ देत असतात आणि त्यांनीच आपली साथ सदैव दिली आहे. आपला जेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास आहे तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः आपली साथ देत असतात. स्वामी कायम सांगतात, संकट समयी तुमची साथ मी स्वतः देत असतो. संकटाच्या काळात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देताना मी स्वतः दिसेल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आपल्या सदैव पाठीशी असतात स्वामी. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत सदैव करतात आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली मदत ही केली आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी कृपेला अंत नाही आणि स्वामी कृपा जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर स्वामी आपल्यासोबत स्वतः उभे असतात. आपला जेव्हा त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण कायम आपल्या सोबत सदैव स्वामी उभे आहेत.
आपला फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास हवा. संकटकाळी स्वामी आपली मदत नक्की करतात. प्रत्येक संकटातून स्वामी स्वतः आपल्याला बाहेर नक्की काढतात. स्वामी कायम म्हणतात, मी तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. कारण स्वामी समर्थ कृपेला कधीही अंत नव्हता आणि कधीही त्या कृपेला अंत नाही. संकटाच्या प्रत्येक काळात स्वामी आपली साथ नक्की देतात आणि स्वामींनीच आपली साथ दिली. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी कायम म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर आणि संकट काळात स्वामीवरती विश्वास नक्की ठेवा. संकटामध्ये स्वामी तुमची साथ नक्की देतात. संकटांमध्ये स्वामीवरती विश्वास तुम्ही नक्की ठेवा, कारण ते तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला नक्की तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात. स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ सदैव देत असतात. स्वामी कायम आपली संकटात साथ देतात आणि संकट समय स्वामी कायम आपल्याला बाहेर काढतात. संकटांमध्ये जेव्हा आपल्याला अडकण असतो तेव्हा स्वामीच आपली मदत करत असतात. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि स्वामी साथ देत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटांमध्ये स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत नक्की करतात आणि स्वामींनीच आपली मदत केली आहे. स्वामी कायम म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघ. संकटाच्या प्रत्येक काळात आपल्याला स्वामी मदत करतच असतात आणि प्रत्येक वेळेला स्वामींनीच आपली मदत केली आहे. फक्त या नामावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी समर्थ नामावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपली स्वतः साथ देतात. संकटांमध्ये स्वामींनी आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटामध्ये स्वामी आपल्याला मार्गदर्शन करायला मार्ग दाखवत असतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला मार्ग दाखवतात. प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला बाहेर नक्की काढतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ हे देत असतात. स्वामी कायम आपली साथ देतात आणि स्वामींनीच कायम आपली साथ दिली आहे. प्रत्येक वळणावर स्वामी नक्की आपली मदत करत असतात. स्वामी कायम आपल्या सोबत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती आपला विश्वास असायला हवा. संकटकाळी मदत फक्त स्वामी करतात. प्रत्येक संकटातून बाहेर फक्त स्वामी काढतात. आपला जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असतो तेव्हा ते प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढून योग्य ते मार्गदर्शन नक्की करत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास ठेवा. प्रत्येक संकट काळात स्वामीच आपली मदत हे करत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत मी सदैव आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्या प्रत्येक संकटात त्याची साथ आम्ही स्वतः देत आहोत. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण तेच प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतात. स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटात स्वामी स्वतः साथ देत आहेत. आपला जेव्हा स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतात. स्वामी सांगतात, मी संकट समयी तुमच्या सोबत उभा आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वतः साथ देत आहे. संकटाच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकट समयी तुमची मदत मी स्वतः करत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला जेव्हा माझी साथ हवी असेल तेव्हा काळजी करू नका. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटांच्या बाहेर काढतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला जे हवं आहे ते नक्की देत असतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा.
संकट समयी तुम्हाला जेव्हा स्वामींची मदत हवी आहे तेव्हा स्वामी नक्की तुमची मदत करतील. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. ज्यांना वाटतं संकट काळात स्वामी माझी साथ देत नाही, त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करून बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यातील संकटे लवकरात लवकर दूर व्हावे. त्यासाठी प्रयत्न देखील तुम्हालाच करावा लागतो. प्रत्येक संकटातून तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर स्वामी नामावरती तुमचा विश्वास असणे महत्त्वाचे आहे. स्वामी कायम म्हणतात मी त्यांच्यासोबत कायम आहे. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतील, स्वामीवरती आणि स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. कारण ते आपल्याला योग्य वेळेला आयुष्यात योग्य ते मार्गदर्शन करून प्रत्येक जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट देतील. संकट काळात स्वामींनी आपली मदत केली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. प्रत्येक संकटात स्वामीच आपली मदत नक्की करतील. स्वामी प्रत्येक वेळेला एक गोष्ट सदैव सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी कायम सांगतात आयुष्यात संकटे तुमच्या अपार असतील. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश हे कधी मिळणार नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय कुणालाही यश कधी मिळतच नसते. आणि जर तुम्हाला संकटांचा सामना करून यश मिळवायचं असेल तर प्रयत्न तुम्हाला आधी करावे लागतात. प्रत्येक वळणाला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होऊ शकते. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे त्या वेळेला नक्की होईल ज्या वेळेला स्वामी समर्थ नामावरती तुम्ही विश्वास ठेवाल. स्वामी सदैव आपली साथ देतात. फक्त त्यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला हवा. संकट समयी स्वामी कायम आपली मदत करतात आणि त्यांनी कायम आपली मदत ही केली आहे. स्वामी सदैव सांगतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. कधीही तुम्हाला हरू देणार नाही. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मी स्वतः. कधीही तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मार्गदर्शन नक्की करत असतात. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटांचा सामना करण्याची ताकद फक्त स्वामीमुळे येते. स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी. प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे मी. स्वामी कायम म्हणतात आयुष्यात संकटे जर खूप असतील तर कायम तुमची साथ मी स्वतः देत आहे. या गोष्टीवरती लक्ष ठेवा. विश्वास ठेवा स्वामी नामावर. कारण त्याशिवाय प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतात. स्वामी सांगतात तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी कायम उभा आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. कारण मी स्वतः तुमची साथ देत आहेत असे स्वामी सांगतात. स्वामी सदैव बोलतात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे काळजी करणे थांबवा. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास करणे चालू करा. कारण तेच तुमची साथ सदैव देत असतात. संकटाच्या प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची मदत केली आणि स्वामी तुमची मदत कायम करत आहेत. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. कारण आपली मदत स्वतः स्वामी करत आहेत. स्वामी सांगतात संकटकाळी तुमची मदत मी स्वतः करतोय. संकटात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देतोय. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास तर ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ स्वतः देत आहेत. स्वामी कायम म्हणतात मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी कायम सांगतात मी तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. संकट काळात कितीही संकट येऊ द्या तुमच्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. संकटाच्या काळात स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देणार आहेत. स्वामी कायम म्हणतात मी तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतः मी साथ देत आहे. फक्त स्वामी नामाचा जप करून तर बघा. संकट काळात कितीही संकट येऊ द्या तुमच्या आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका. कारण त्यांच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. स्वामी सदैव सांगतात आयुष्यात संकटे अपार आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका. कारण संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी सदैव बोलतात प्रत्येकाला वाटतं प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, पण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल त्यासाठी प्रयत्नसुद्धा तुम्हाला तेवढेच करावे लागतील.
प्रत्येक वेळेला गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. प्रयत्न तेवढे करावे लागतील. प्रयत्न जर त्या प्रकारे कराल तर स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे करतील. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी कायम आपली साथ देत आहे. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास हवा. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देतात आणि त्यांनी स्वामी आपली साथ देतानाच आपल्यासोबत सदैव असतील. स्वामी नामावरती तुमचा विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव देखील तुम्हाला नक्की येईल. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण कायम आपली साथ स्वतः स्वामी देतील. आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटायला लागतात त्या गोष्टी स्वतः स्वामी समर्थ महाराज शक्य करतात. आपला फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देताना दिसतील. संकट समयी स्वामी आपली मदत नक्की करतात. वाईट काळात स्वामी नक्की आपली साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. ज्या वेळेला आपल्या आयुष्यात संकटे असतात त्या वेळेला स्वामीच आपली साथ सदैव देत असतात. आपल्याला जेव्हा स्वामींची मदत हवी आहे तेव्हा नक्की स्वामी देतील. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. संकटाच्या काळात स्वामींनी मदत केली आहे आणि संकटकाळी स्वामी आपल्याला मार्ग नक्की दाखवत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. संकटाच्या प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि सांगतात की तुमच्या आयुष्यात जे संकटे आहे त्यांचा सामना करायला घाबरू नका, कारण त्या संकटांच्या समयी मी तुमच्या सोबत सदैव आहे. संकटे कुणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी तुमची साथ देत आहे. स्वामी सदैव म्हणतात, मी तुमची साथ कधीही सोडली नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देत असतात आणि स्वामींनी आपली साथ दिली आहे. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात संकट येऊ द्या, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही संकट समयी प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील. प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवत असणार आहेत. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर आपल्याला स्वामी मदत नक्की करताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला हवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची स्वतः साथ देताना दिसतील. स्वामी कायम म्हणतात, मी तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी समर्थांच्या कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ हे देत असतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटकाळी स्वामी आपली साथ स्वतः देतील. संकटांच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली मदत नक्की केली आणि स्वामी कायम आपली मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत सदैव करत असतात. स्वामी नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, तुमच्या सोबत उभा आहे मी. कधीही तुम्हाला हरू देणार नाही. या वाईट काळात कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाही. प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. संकट काळात स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्याला वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ सदैव करत असतात. आपल्याला जे काही हवं आहे ते स्वतः स्वामी देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. आपल्या प्रत्येक संकटात स्वामीच आपली साथ देत असतात आणि त्यांनी आपली साथ दिली आहे. संकट समयी स्वामी आपली साथ देतात आणि त्यांनी कायम आपली साथ दिली. फक्त या गोष्टीवर आपला पूर्ण विश्वास हवा.
संकटाच्या काळात स्वामींनी आपली मदत केली आहे आणि स्वामी कायम आपली मदत करत आहेत. आपण फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवण्याचे गरजेचं आहे. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. संकट समयी स्वामी तुमची साथ देतील. प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला बाहेर काढतील. संकट काळातून प्रत्येक इच्छा स्वामीच तुमची पूर्ण करतील. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम तुमची मदत करताना दिसत असतील.